आणि राज लहाने ही जोडी तुम्हाला त्याच्यामध्ये बालबेल राकेश पाठारे गोलंदाजी मार्कवरती आता दाखल झाला। षटक क्रमांक पहिलं घेऊन एका बाजूला जांभिवली तर दुसऱ्या बाजूला कासगाव अशी मॅच तुम्हाला बालबेल ऑन साइडला खेचलाय। फटका चांगला आहे परंतु धाबा किती मिळतील पाहावं लागेल। डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरनं बॉल सीमा पार पहिला बॉल फेस करतो राज लहाने त्याच्या बॅटमधून येतो षटकार। मच का बॅटिंग करतो यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती राज लहाने दाखल झालाय आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय। काय गोलंदाजी इथे बाहेर मिळते। पहिला बॉल मी म्हणेन जरूर बीट झाला होता बॅटर तुम्ही पाहिलं बाबेश लहाने परंतु पुढच्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना राज लहानेच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला बाल मिळेल। राऊंड द विकेट गोलंदाज जिंकतोय। पुन्हा एकदा खेचलाय गोपणी सारखी बॅट फिरवली लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट बॉल सीमा पार सलगचा दुसरा षटकार। लेग बाइज की बॅट कट लेग बाइज 13 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या टीमची टोटल तुम्हाला बाल मिळेल। काय सुरुवात करतोय राज लहानेचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच कासगाव संघ कासगाव गाव पूर्ण उपस्थित असतो आणि आज देखील तुम्ही पाहताय इथे तशीच बॅटिंग करतोय। 2 षटकार सलग आपण पाहिलेत यावेळेस बॅटर राज लहानेच्या बॅटमधून टीमची टोटल धावफलकावरती बेगाने पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या। ऑन साइडला खेचलाय मिडविकेटला हा देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडविकेटला हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सीमा पार सलगचा तिसरा षटकार आणि या स्पर्धेत वेगळी संकल्पना यशवंतराव बंधूच्या माध्यमातून सलग 3 षटकार 3 विकेटसाठी एक सुंदर ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करतोय। आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय बाबेश आणि त्याच्या साथीने मैदानावरती दाखल झाला राज लहाने आणि त्याच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार। तीन बॉलवरती 3 षटकार तुम्हाला पार मिळेल। धावफलक वेगाने पुढे सरकतो 11 धाबा टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल। बिंदास शिस्पीला तुम्ही पाहताय जो संघाचा